करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, अनुग्रह लागलो, अनुग्रह लागलो. आदराने ऐसे पुराणे उपदेश करतात दुसऱ्या चरणामध्ये. तिसऱ्या चरणात सांगतात तुमची जबाबदारी मी घेतो बाबा, काळजी करू नका, वाट चांगली आहे, ही वाट शोधून पाहिलीत, चोखाळून पाहिलीत, चोखाळलेल्या वाटा नलगी पुसाव्या धोपटा. जो मार्ग चाललाय ना, ज्या मार्गाने आपण चाललोय ना, हा धोपट मार्ग नाही बाबा, शुद्ध मार्ग आहे. म्हणजे मार्ग ओळखायचा कसा, म्हणजे ज्या मार्गावर पताका झळकताना दिसतायत आणि गरुटके दिसतायत ना, तुकवाड्या बांधतात, त्याच मार्गाने साधू संत गेले. विठाला पाहिला अभंगावर काहीच निरूपण करण्यापूर्वी आज कसा परिहार देऊळ पासून पंढरपुरापर्यंत जो कार्तिकीचा सोहळा निघालेला आहे. तपोनिधी नारायण महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा एकादशीला संपन्न होणार आहे. त्याच आशेनं गेली 17 वर्ष ही पायदिंडी मोठ्या आनंदामध्ये आपली सेवा करत असते. या 17व्या वर्षाची मला वाटतं 4थ्या दिवसाची आज जळगाव सुपे या ठिकाणी असलेला मुक्काम, या मुक्कामाची सेवा आदरणीय आप्पांनी, नानांनी, गणेश महाराज, तुकारामजी मालक सर्वांनीच, आदरणीय माझे अध्यक्ष सर्वांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. महाराजांच्या भाषेत एकच म्हणेल, सेवके करावे सांगितलेले काम मी तू होतो पण कामा नये. या न्यायानं खरं तर सेवा करणारे एका प्रमाणात बोलेल. मी फार मोठा कीर्तन करत नाही महाराज, फार मोठा भजन तरी पण नाही, पण महाराज म्हटले नो हे मी ज्ञानश्रुत, नो हे मी बहुश्रुत, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. या न्यायानंतरित आपण सेवा करणार आहोत. अभंगावर चिंतन करत असताना पहिला शब्द महाराज आपल्यावर खरं तर चर्चा करण्यासारखा आहे. महाराज पहिला शब्द सांगितला मार्ग, काय म्हटले मार्ग. खरं तर पुढचा शब्द काय आहे, त्या मार्गापुढे आलेला बहु. दोनच शब्द लक्षात घ्यायचे महाराज. खरं तर मार्ग सुद्धा अनेक आहेत. त्याचा उदाहरण महाराज म्हणतात की बहुत आहेत मार्ग. पण सांगू का, जीवनामध्ये आपल्याला कोणत्या मार्ग जायचंय हे ठरवण्यापेक्षा आपल्याला कुठं जायचंय हे पहिले ठरवलं पाहिजे महाराज. नीट ऐका, मार्ग अनेक आहेत. आपण निघालो ना महाराज, प्रत्येक मार्गाने आपल्याला पुढे जाता येईल महाराज, पण आपल्याला कुठं जायचंय हे आपलं ठरलेलं पाहिजे महाराज. आपलं ध्येय हे ठरलेलं पाहिजे. ते लहानपणी आम्ही शाळेत असताना एक सुंदर उपक्रम असायचा महाराज. हल्ली तर इंग्रजी माध्यमामुळं तो लयाला चाललाय असं दिसतंय महाराज. शाळेत शिकायला गेलो ना महाराज आपण, त्याचं सुंदर हस्ताक्षर असायचं. ज्याला हस्ताक्षराची चांगली ओळख करायची, आपलं हस्ताक्षर चांगलं बनवायचं, सुंदर बनवायचे, त्याच्याकरता एक उपक्रम असायचा मला शाळेमध्ये. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं जायचं, उद्याचा फळ्यावरचा पट तू लिहायचा. हजर विद्यार्थी, गैरहजर विद्यार्थी, एकूण विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये किती आहेत, मुले किती, मुली किती, हा पट लिहिला जायचा. आणि पट लिहायच्या बाजूला 2 ओळी असायच्या बाबा, एक सुविचार आणि एक मन असायची. बरोबर ना, एक सुविचार आणि एक मन असायची. महाराज काय व्हायचं, तुला काळजी करायची, उद्या आपल्या पट लिहायचा आहे, फळा लिहायचा आहे, आपल्या सुविचार नवीन लिहून गेलं पाहिजे, मन नवीन वाचून गेली पाहिजे. आणि ते सुविचार वाचता वाचता, ऐकता ऐकता त्या मुलाचं जीवन सुविचारी व्हायचं. माणूस काय सुविचार लिहिण्याकरता
सुविचारी व्हायचं. सुविचारी म्हणजे काय? विचार प्रत्येकाकडे आहे महाराज, पण सुविचार नाही महाराज. विचार प्रत्येकाकडे, सुविचार नाही. चांगला विचारी व्हायचे महाराज. आणि ते सुविचार वाचून जायची मुलं महाराज, गोकायची महाराज. आणि तो सुविचार वाचला ना ती लिहायची महाराज. मन असायचं. आता मनी तर अनेक आहेत महाराज. हल्ली मनीचा वापर होतो महाराज, पण तो मी मारण्याकरता. मनीचा वापर होतो हल्ली महाराज, पण तो टोमणे मारण्याकरता. आता ते कोण टोमणे मारतं, सासू सुनेला मारते, सून सासूला मारते, जुने कीर्तका नवीन कीर्तकाला मारतात, अनेक टोमणे महाराज. ते मन टोमणे मारण्याकरताचे उपयोग होऊ लागला महाराज. पण सुविचार तुमचं आमचं जीवन सुदृढ करण्याकरता, जीवन सुविचारी करण्याकरता सुविचार लिहिले जायचे महाराज. एक उत्तम सुविचार महाराज मला लहानपणी आठवतो, लिहिलं जायचं महाराज फळ्यात. सुविचार असा होता, ध्येयाविना जीवन हे व्यर्थ असतं. काय विचार आहे? ध्येयाविना जीवन व्यर्थ असतं. सांगू का? ध्येय ठरलं पाहिजे महाराज. ध्येय ठरलं पाहिजे. आपण जन्माला आलो ना, एक जन्माला आलो तर त्याचं ध्येय ठरलं आहे ना महाराज. मग महाराज म्हटले, येर काय ती बापुडी आणि श्वान शुकरे थोडी महाराज. आपलं ध्येय ठरलं पाहिजे महाराज. ध्येय ठरलं पाहिजे. आता तुम्ही म्हणा, तुम्ही शाळेत सांगता ना, आता ध्येय मोठं सांगता तुम्ही. सांगू का? लहानपणापासून ध्येय ठरत गेलं ना, त्याच्या ध्येयाचे प्रकार वेगळे असतात महाराज. पहिली ते 7वी महाराज ध्येय फारसं नसायचं महाराज. काय असायचं? अभ्यास करायचा, चांगले मार्क मिळवायचे महाराज, चांगले गुण मिळवायचे. काय झालं हल्ली पहिली ते 7वी ढकल स्टार्ट झालं महाराज. अभ्यास करू नाही करू पास करतात. त्यामुळे ताण घेत नाही महाराज. आणि विनाकारण ताण क्लासला जाऊन येण्यात व जवळ आणण्यात ताण घेतात महाराज. काय काय काही विद्यार्थी असतात महाराज, दातस म्हणजे त्यांची आमच्यावर कृपा आहे महाराज. सद्गुरू चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर, आम्ही ऐकलं बैठलो मोठ्या लोकांच्या बैठकीतून, वयाच्या 10व्या वर्षापर्यंत आपण त्यांचे 10,000 सुभाषित पाठ होती महाराज. आमची 5,000 सुभाषित पाठ आहेत, इकडची तिकडं तिकडची इकडं संस्कृत महाराज. त्यांच्या चरित्रात असं ऐकलं, ते दररोज शाळेत जाताना 10 सुभाषित धरून घेऊन जायचे वडिलांकडून, एकनाथ महाराजांकडून, आणि घरी यायचे महाराज. 10,000 सुभाषित, 16,000 संस्कृत भागवताचे श्लोक संपूर्ण पाठ आहेत. आपण म्हणतो होत नाही महाराज, होतं महाराज, केलं पाहिजे. आपण मी मोठ्यापणा सांगत नाही, म्हणजे लहानपणी सवय होती, पण ज्यावेळेस आनंदीला घेऊन वॉकमॅन घेतला रेकॉर्डिंगचा, ती सवय नाहीशी झाली. लहानपणी असं होतं, ज्या कीर्तन जायचो ना महाराज, येताना नवीन जर अभंग असेल तर येताना पाठच कीर्ती यायचो महाराज. जर पाठ झाला नाही तर समजायचो आपलं कीर्तनात लक्ष नव्हतं. विस्तार नाही करणार. ज्या मार्गाने आपण चाललोय ना, त्याच मार्गाने संत गेले मार्गी बहुत, याची गेले साधू संत. तुमच्या गाव सुंदर अभंग आहे महाराज. म्हणतात तेव्हा हा ती मार्ग आणि अवघे मोरले जग. जिकडं पाहू तिकडं पाहू जाण्याकरता अनेक मार्ग आहेत महाराज. मोरून टाकले मार्गाने महाराज. पण आपण योग्य मार्गाने गेलं पाहिजे महाराज. आपण कोणत्या मार्गाने चाललोय सांगू का महाराज? ज्या मार्गानं संत गेले, एवढा बोलले ना, मार्ग दयानिधी संत ते चालू जाता न पळे गुंता कोटे काही. आपण सगळी गोष्ट सांगितली. म्हणजे कार्तिकीचा 16 आणि चला पाऊ डोळा. असा 16 जर महाराजांनी त्या 16चं वर्णन केले. तुकोबारे म्हणतात कार्तिकीच्या 16चं मी वर्णन करतोय, मग तुकोबारे सुद्धा कार्तिकी 16ला गेले असतील. यात नवल काय? म्हणून हा 16 सुरू करण्याचं निमित्त नव्हे, तुकोबाऱ्यांच्या आज्ञेनंच हा 16 सुरू झाला. सर्वांच्याच माध्यमातून महाराज आपण नेतृत्व करतात. एक केल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला. पण सांगू का, श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात, म्हणजे कुणाच्या पण मागं जायचं नाही महाराज. धन्यवाद सकाळी बैठकीत बोललो, म्हणजे पार मार्ग कोणाच्या समजूत करतो ना महाराज, ते खूप महत्वाचं आहे. वारीला गेलाय जो पुढे जातो चौकड्याच्या पुढं, सोबत जाऊन काही उपयोग होत नाही महाराज. पिशूचं वजन वाढतं, नाही तर मग पिशूतले पैसे संपतात. खरं निरंजनी आम्ही बांधलेले घेतो, ते पिशूत काय बदललं जात नाही महाराज. वाटत आवी त्याच्या पुण्या नाही पार महाराज. अशा सोबत पार मार्ग केला पाहिजे. श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात, म्हटले ज्यांनी योग्य मार्गाने गेले त्यांच्या मागं डोळे दाखवून जायचे. चैतन्य महाराज खूप सुंदर सांगत असतात. श्री गुरु महाराज म्हणतात, त्यांच्या मागं डोळे दाखवून जायचे. पण डोळे दाखवून त्यांच्या मागे आपण चाललोय ना, एकदा सुरुवातीला त्यांना डोळे उघडून पाहायचं, आपण कोणाच्या मागे चाललोय. आपण ज्ञानोबरांच्या मागे चाललोय का? पण तुकोबाच्या मागे चाललोय का? पण चांगल्या महात्म्याच्या मागे चाललोय का? नाहीतर मग महाराज काय होतं महाराज, त्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर लागतात, अपघात होतो,
मग अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण जे योग्य मार्गाने गेलेत ना महाराज, त्यांनी एक रामाचं दृष्टांत ते मला सांगणार नाही मी.